ट्रॅव्हल का गरजेचं आहे डेंटिस्टच्या लाईफमध्ये पर्टिक्युलरली? डेंटिस्टच्या लाईफ मध्ये अशातला भाग नाहीये. माणसाचा प्रवास सुरू होतो तो जन्माला आल्यानंतर. त्यामुळे तुम्हाला प्रवास करायचा का नाही करायचा हे माणसाच्या हातात नाही. तुम्ही जन्माला आल्यानंतर मरेपर्यंत प्रवास करायचा. प्रवास तो कसा करायचा, का करायचा, कधी करायचा, कुठे करायचा या गोष्टी तुमच्या हातात आहेत. त्या गोष्टींमधनं मिळणारा अनुभव, त्याच्यामधनं मिळणारं शिक्षण, त्याने तुमचं समृद्ध होणारं जीवन हे कसं जगायचं हे तुमच्या हातात आहे. मुख्यतः प्रवासामुळे मला तरी असं वाटतं की काय असं आपल्या आयुष्यामध्ये आपण पुढे पुढे जात असतो. येणारे अनुभव हे माणसाचे हे स्वतःचे इंडिव्हिज्युअल अनुभव असतात. पण आपण समाजात राहतो, आपण कुटुंबात राहतो. हे अनुभव आपण आपल्या कुटुंबाबरोबर, समाजाबरोबर, आपल्या मित्रपरिवाराबरोबर किती पद्धतीने शेअर करू शकतो ह्याच्यावर आपलं समाजातलं, मित्रांबरोबरचं, घरातलं, नातेवाईकांबरोबरचं बॉन्डिंग हे खूप महत्वाचं असतं. मुख्य म्हणजे काय असतं की तुम्ही जेव्हा प्रवासाला जाता त्यावेळेलाच तुम्हाला तुमच्या सहप्रवाशांचा, तुमच्या घरच्यांचा हा सहवास मिळतो. तो सहवास असेल तरच तुमच्यामध्ये संवाद निर्माण. संवादामधनच तुम्हाला जेव्हा पण कुठल्याही अडचणी येतात, काय येतात, त्यावेळेला तुम्ही एकमेकाला सहकार्य करता आणि त्या मार्गाने पुढे जाता. ह्या याने काय होतं की तुमचं आयुष्य दिवसेंदिवस समृद्ध होत जातं आणि तुम्हाला सुसह्य होतं आयुष्य. मुख्य म्हणजे आता डेंटिस्टचं विचारशील तर मुख्य म्हणजे काय होतं, आपण सुरुवातीच्या काळामध्ये खूप स्ट्रेसफुल आयुष्य जगत असतो. आपल्याला सेटल व्हायचं असतं. बऱ्याचशा लोकांच्या डोक्यावर खूप मोठं कर्ज असतं, ते फेडायचं असतं. त्याच्यासाठी दिवस रात्र मेहनत करणं आलं. पण मग ह्या मेहनतीला कुठेतरी ते जे टेन्शन बिल्टअप होत असतं त्याला कुठेतरी आउटगोईंग हे पाहिजे. मग ते कुठे मिळणार? तुम्ही घरात बसून राहिलात तर घरात परत तेच विषय, तोच संवाद आणि तेच टेन्शन. अशा वेळेला जर तुम्ही छोटे छोटे बाहेर जायला लागलात, निसर्गाच्या सानिध्यात म्हणा, अगदी छोटं म्हणजे काही नाही तर एक संध्याकाळ आपलं फिरायला गेले, समुद्रावर फिरायला गेले, तर तुमच्या मनामधले जे स्ट्रेसेस असतात ते हळूहळू बाहेर होतात. तुमच्या मनावरचं दडपण कमी होतं आणि त्यामुळे तुम्हाला एक वेगळी ऊर्जा मिळते की नाही आपण आता पुढे जाऊन अजून काहीतरी करू शकतो. त्यासाठी मला असं वाटतं की तुम्ही प्रवास करणं हे गरजेचं आहे. तुम्ही किती कसा करायचा हे परिस्थितीवर अवलंबून आहे, पण प्रवास हा प्रत्येकाने केलाच पाहिजे. ज्याच्याने जो अनुभव येतो. म्हणजे पूर्वीचे लोक म्हणाले की मी काय केस माझे उन्हात उभे राहून नाही पिकवले किंवा माझे केस काय उन्हात उभे राहून नाही गेले. त्याचा म्हणण्याचा, त्याच्या पाठीमागचं तात्पर्य असं होतं की मला आयुष्यामध्ये जे काही अनुभव मिळाले त्याच्यावर मी आज कसा वागतोय आणि त्याच्यावर मी उद्या मला काय रिझल्ट मिळणार आणि मी कसा वागणार हे खूप अवलंबून असतं. त्यामुळे प्रवास करणं गरजेचं आहे. तुम्ही डेंटिस्ट असा नसा, पण डेंटिस्ट ना ते जास्त गरजेचं आहे कारण आपलं लाईफ तसं खूप स्ट्रेसफुल आहे. सर, तुम्हाला आजपर्यंत तुम्ही बऱ्याच ठिकाणी फिरला आहात, तर त्याचा क्लिनिकचा स्ट्रेस रिलीव्ह करायला कसा फायदा झाला? किंवा फटीग असतो आपल्याला, एक वर्क फटीग असतो, तो कसा काय दिसतो? मी तर म्हणेन प्रवासाने सगळ्याच प्रकारचा फटीग तुमचा दूर होतो. बरेच वेळा काय होतं की तुम्ही दिवस रात्र काम करत असता, बरोबर आहे, पण त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा घरी जाता ना तेव्हा बरेच वेळेला सुरुवातीच्या काळामध्ये स्पेशली आयुष्याच्या घरामध्ये पण त्यामुळे खूप ताणतणाव निर्माण होतात. कारण तुम्ही घरामध्ये असतच नाही. घरामध्ये ज्या काही गोष्टी घडत असतात त्या सगळ्याचा स्ट्रेस हा तुमचा पार्टनर घेत असतो. मग अशा वेळेला तुमच्यामध्ये संवाद नसतो, त्या दोघांनाही त्या स्ट्रेस बस्टरची गरज असते. अशा वेळेला जर तुम्ही दोघच जण कुठेतरी गेलात, 1 दिवसासाठी गेलात, 2 दिवसासाठी गेलात, आता तुम्हाला खरं सांगायचं ना तर माझा आणि माझ्या मिसेसचा सर्वात आवडती जागा कुठली असेल तर माथेरान. मी आणि माझी मिसेस आम्ही लोक सुरुवातीच्या काळामध्ये जवळजवळ दरवर्षी माथेरानला जायचो. का? ते एक तर निसर्गरम्य वातावरण, कुठल्याही प्रकारचं पोल्युशन नाही, शांतता आणि कुठलेही स्ट्रेसेस नाही. तिकडे जायचं, शांतपणे एखाद्या हॉटेलमध्ये रूम बुक करायची,
निसर्गरम्य वातावरणामध्ये 2 दिवस नुसते बसून काढायचे, काही करायचं नाही, निसर्गाकडे बघत, पक्ष्यांचे आवाज ऐकत एवढेच करायचं, रिलॅक्स व्हायचं. बेसिकली तुमच्या मनाला आणि तुमच्या शरीराला दोन्हीला आरामाची गरज असते. आणि तो आराम तुम्ही जर दिला तर नॅचरली तुम्ही ज्या वेळेला समजा शनिवार रविवार गेलात आणि सोमवारी जेव्हा तुम्ही कामावर येतात, तुम्ही एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह घेऊन कामावर येतात, ज्याच्याने तुम्ही केलेलं कामही चांगलं होतं, त्याच्यामुळे तुमचे रिझल्टही चांगले मिळायला लागतात. नॅचरली रिझल्ट चांगले मिळाल्यानंतर हळूहळू तुमचे स्ट्रेसेस नॅचरली कमी होत जातात. त्यामुळे अशा पद्धतीने प्रवास करणे तर खूप गरजेचंच आहे. बरं, राहता राहिला प्रश्न की कधी ट्रॅव्हल करायचं. आता सुरुवातीच्या काळामध्ये, एस्पेशली जेव्हा आपण आपल्या प्रॅक्टिसमध्ये सेटल होत असतो, त्यावेळेला आपल्याला आपले पेशंट्स तर डिस्टर्ब करून चालत नाही जास्त. अशा वेळेला मी तर सल्ला देईन लोकांना की दिवाळीचे 4 दिवस, जेव्हा असं पण तुमच्याकडे कोणी पेशंट येत नाही जास्त, किंवा तुम्हाला त्या दिवशी सुट्टी घ्यायची असते, त्या दिवाळीच्या 4 दिवसाला जोडून 1-2 दिवस तुम्ही अजून रजा घ्या, की जेणेकरून तुमची प्रॅक्टिसही फार डिस्टर्ब होणार नाही, तुमच्या पेशंटनाही खूप इनकन्व्हिनियन्स होणार नाही, आणि तुमच्याकडे 5-6 दिवसाचा अवधी तयार होईल आणि तुम्ही त्यावेळेला आरामात जाऊ शकता. अशा पद्धतीने तुम्ही जर मॅनेज केलं तुमच्या रजा, तर तुमच्या प्रॅक्टिसवर पण फार स्ट्रेस यायची काही गरज नाही. तर तुम्ही माथेरानबद्दल बोललात, तुम्हाला पर्सनली कोणत्या प्रकारचा ट्रॅव्हल सगळ्यात जास्त आवडतो, की सोलो का फॅमिली बरोबर का नेचर का ऍडव्हेंचर टाईप का कल्चरल, नक्की कोणत्या प्रकारचा जास्त आवडतो? बेसिकली मी तर सोशल ॲनिमल आहे, त्यामुळे मला सोलो ट्रॅव्हल हा प्रकार आवडत नाही. आयदर मी माझ्या कुटुंबाबरोबर प्रवास करतो किंवा मी माझ्या मित्रमैत्रिणींबरोबर प्रवास करतो. कुठे ट्रॅव्हल करायचं हे खरं सांगायचं ना, तर तुमच्या आयुष्याच्या कुठल्या स्टेजवर तुम्ही ट्रॅव्हल करता याच्यावर खूप अवलंबून. एस्पेशली यंग एज मध्ये जेव्हा आम्ही लोक ट्रॅव्हल करायचं होतं, आम्हाला त्यावेळेला ट्रेकिंग करा, ऍडव्हेंचर्स करा, त्या गोष्टी खूप आवडायच्या. ऍडव्हेंचर्स करायला अजूनही आवडतील, पण आता शरीराच्या याच्यामुळे आपण घाबरतो की नको बाबा, काही इंजुरी झाली तर काय होणार. त्यामुळे यंग एज मध्ये ऍडव्हेंचर ट्रॅव्हल इज गुड. आयुष्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये तुम्ही जाता, ज्यावेळेला तुम्ही लग्न करता, अशा वेळेला बरेच वेळेला असं वाटतं की तुम्हाला की तुम्ही यावेळेला रोमॅन्टिक ठिकाणी जावं, दोघांनी नवरा बायकोनी एकमेकाला ऍडजस्ट होण्यासाठी एन्जॉय करावं. त्याच्या आयुष्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये तुम्ही जाता तेव्हा तुम्हाला मुलं बाळ होतात. तुम्ही मुलाबाळांना घेऊन जेव्हा प्रवास करता, नॅचरली तुम्हाला पहिलं कन्सर्न असतं की बाबा त्या मुलाबाळांचं नीट राहायला पाहिजे, त्यांना कुठे इनकन्व्हिनियन्स नाही होता का, मग त्रास नाही होता का. तर ते ट्रॅव्हल तुम्हाला त्या पद्धतीने मॅनेज करायला लागतं. काही वर्षांनंतर अशी परिस्थिती येते की तुमची मुलं बाळ येत नाही तुमच्या बरोबर, तुम्हालाच जायचं असतं. अशा वेळेला तर सर्वात बेस्ट ट्रॅव्हल आहे तो मुलांच्या परीक्षेच्या दिवस, ज्यावेळेला तुमचं काहीच काम नसतं, इनफॅक्ट तुमची घरात लुडबुड होते. ऍट द सेम टाइम तुम्ही जर बाहेर गेला तर त्यावेळेला तिकडे काही गर्दी नसते, सगळ्या पद्धतीने तुम्हाला सोयी सुविधा चांगल्या पद्धतीने मिळतात, लोक तुम्हाला एंटरटेन चांगले करतात. तर अशा वेळेला तुम्ही शक्यतो परीक्षांच्या वेळेला ट्रॅव्हल करा. एक असा ट्रॅव्हल एक्सपिरियन्स जो आयुष्याला पूर्ण वेगळं वळण देईल, किंवा बेस्ट ट्रॅव्हल एक्सपिरियन्स तुमचा? माझा ट्रॅव्हल एक्सपिरियन्स सर्वात बेस्ट जो मला आयुष्याला वळण देऊन गेला तो म्हणशील तर मी ज्या वेळेला अमृतसरला गेलो आणि जेव्हा वाघा बॉर्डरला गेलो आणि त्या सैनिकांचं आयुष्य ज्या वेळेला खूप जवळून बघितलं, त्यावेळेला खरं सांगायचं तर मला असं वाटलं की अरे हे लोक आपल्यासाठी एवढं करतायत आणि त्या मानाने आपण त्यांना रिकॉग्निशन कधीच देत नाही. तर मला तरी असं वाटतं की प्रत्येक माणसाने सैनिकांसाठी एक वेगळा कप्पा आपल्या हृदयामध्ये कायम बनवून ठेवायला पाहिजे. आणि जर आयुष्यात काहीही करता आलं तर त्यांच्यासाठी काहीतरी खारीचा वाटा आपण उचलला पाहिजे. त्या ठिकाणचं सैनिकांचं जीवन बघून मला खरोखर खूपच म्हणजे असं वाटलं की अरे बापरे, आपण एवढ्या चांगल्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने राहून सुद्धा आपण एवढ्या कंप्लेंट आयुष्यामध्ये करत असतो.
ट्रॅव्हलचा तो पण एक फायदा आहे सुनील. तुम्ही जेव्हा ट्रॅव्हल करता ना तेव्हा तुमच्या लक्षात येतं की तुझ्यापेक्षा जास्त दुःखामध्ये त्रासामध्ये असलेले कमीत कमी 100 लोक तुझ्या मागे बाजूला आहेत. आणि मग अशा वेळेला ना तुझं रडणं कमी होऊन जातं. बरोबर. तुला लक्षात येतं की अरे देवाने आपल्याला तेवढं भरभरून दिलंय, मग आपण का रडतो. हा जो अनुभव ट्रॅव्हलनी मिळतो ना तो तुमच्या घरात बसून तुम्हाला कधीच मिळणार. तुम्ही ट्रॅव्हल जेव्हा करता तेव्हा क्लिनिकचं कसं प्लॅनिंग असतं. हे पेशंट्स काही पेशंट्स आपण समजतो की हाच डॉक्टर आहे बाबा, त्यावेळेस त्या पेशंट किंवा हाच म्हणून मेन डायग्राम असतो क्लिनिक कसं बंद ठेवतो. हा, खरं सांगायचं तर क्लिनिक बंद ठेवल्याने तुमची प्रॅक्टिस कमी होते वगैरे हे सगळ्या अंधश्रद्धा आहे. पण ऑफकोर्स तुम्ही दर महिन्याला बरेच दिवस क्लिनिक बंद ठेवून फिरत राहिलात तर गोष्ट वेगळी आहे. पण मी मगाशी तुला सांगितलं तसं ना, तुम्ही लोक ज्यावेळेला सणावारामध्ये बिझी असतात किंवा लोक जेव्हा परीक्षांमध्ये बिझी असतात, युजली तू बघशील ना तर सगळे डेंटिस्ट कंप्लेंट करत असतात, अरे नाही रे या महिन्यात प्रॅक्टिसच कमी आहे, या महिन्यात प्रॅक्टिसच कमी आहे. ती का कमी आहे याचा विचार लोक नाही करत. आता एस्पेशली मंथ ऑफ जून घे, जेव्हा सगळ्या मुलांच्या शाळा सुरू होतात, नॅचरली सगळ्या पॅरेंट्सचे खर्च खूप वाढलेले असतात. पोरांच्या वया, पुस्तकं, त्यांचे युनिफॉर्म, फिया, हे ते सगळं भरलेलं असतं. पेशंट अशा वेळेला थोडेसे नाखुश असतात, दातांवर पैसे खर्च करतात. ठीक आहे ना, तुम्ही त्या वेळेला ट्रॅव्हल करा ना, जेणेकरून ज्या वेळेला तुमच्याकडे लोक येणार नाहीयेत जास्त त्यावेळेला तुम्ही ट्रॅव्हल करा. आणि ऑफकोर्स तुम्ही खूप दिवस जास्त ट्रॅव्हल करणार असाल, खूप दिवसांची सुट्टी हवी असेल, याचा अर्थ तुम्ही जर खूप दिवसांची सुट्टी घेत असाल, तुम्ही फायनान्शियली खूप साऊंड आहात, त्याशिवाय तुम्ही काय 15 दिवस महिन्याभराची सुट्टी घेऊन फिरायला जाणार नाही. अशा वेळेला तुम्ही एखाद्या ज्युनियर डेंटिस्टला ठेवा, त्याला सांगा की बाबा हे बघ. त्यासाठी मात्र पण तुमच्या क्लिनिकची एसओपी खूप क्लिअर पाहिजे की एखादा नवीन डेंटिस्ट आल्यानंतर पण त्याला एक्झॅक्टली माहिती पाहिजे की आपल्याला या क्लिनिकमध्ये काय काय करायचंय, कसं करायचंय. आता आत्ताची जनरेशन तर खूपच फॉर्च्युनेट आहे, तुमच्याकडे खूप कन्सल्टंट्स आहेत. तुम्ही कन्सल्टंट्सचं शेड्यूल अरेंज करून ठेवा की बाबा माझ्याकडे इमर्जन्सी आली तर तू येऊन कर, जेणेकरून तुमचे पेशंट अफेक्ट होणार नाही. आणि तुम्ही कुठेही गेलात तरी पण तुम्ही तुमच्या क्लिनिक ते कंट्रोल ठेवू शकता. अशा घडीला फोन आहेत अवेलेबल, तुम्ही तुमच्या पेशंटशी डायरेक्टली बोललात तर पेशंट काही तसं वाईट वाटून घेत नाही. एखादा तुमचा न विसरता येण्याजोगा क्षण किंवा अनुभव एवढ्या आयुष्याच्या एवढ्या वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही ट्रॅव्हल त्याच्यातला. मला आठवतंय त्याप्रमाणे ना, मी 10वीची परीक्षा दिल्यानंतर साधारणपणे 1981 साली चिल्ड्रन रॅम्बलर्स म्हणून एक ट्रेकिंगचा क्लब होता, त्यांच्याबरोबर मी हिमालयामध्ये ट्रेकिंगला गेलो. मे महिन्याचे दिवस होते आणि मनालीहून आम्ही सोलन नाला म्हणून एक जागा आहे तिकडे गेलो. 81 साली. त्या प्रवासामध्ये आलेले 2 अनुभव एकदम भन्नाट होते. पहिलं म्हणजे तर आम्हाला जायचं होतं माउंट पतालसुख म्हणून नावाचं एक पीक आहे, तिकडे चढत जायचं होतं. आम्ही पहाटे 3 वाजताच्या सुमारास त्यांनी मस्तपैकी एक बेसन असं गोल बनवून आम्हाला दिलं, ते खाल्लं गरम गरम आणि आम्ही चालायला सुरुवात केली. चालायला सुरुवात केल्यानंतर साधारणपणे 7-8 वाजेपर्यंत एक 3-4 तास झाल्यानंतर एक असं बेस कॅम्प सारखं आलं, जिकडे आम्ही थोडा वेळ विश्रांती घेतली आणि परत चढायला सुरुवात केली. परत हिमालयाची मजा अशी आहे की तुम्ही खालनं बघताना तुम्हाला एक पीक दिसतो, तुम्ही त्या पीकवर पोहोचलात की तुमच्या लक्षात येतं की तो पीक नाहीच आहे, त्याच्या पुढे दुसरा पीक आहे. परत तुम्हाला खाली उतरून परत चढायचं, तिकडे गेल्यावर परत एक तिसरा पीक दिसतो. तुम्हाला खालनं दिसत असलेला जो पीक आहे तो ऍक्च्युली 3रा-4था असा पीक असतो. तुम्हाला वाटतं की एवढं चढलं की झालं. असं करत करत आम्ही जवळजवळ 12 तास चढत होतो. फॉर्च्युनेटली त्यावेळेला जरा पण भूक लागली नाही. बरं, एवढं चढायचं म्हटल्यानंतर तुम्ही वजन घेऊ शकत नाही. त्यावेळेला आम्ही चक्क आईसॅक्स आमच्याकडे असायच्या, ते खणायचो बर्फ, खालचा बर्फ काढायचो, तो खायचो
पण त्यावेळेला आमच्या इन्स्ट्रक्टरनी पण आम्हाला खूप स्ट्रिक्ट वॉर्निंग दिली होती की हा बर्फ जास्त खाऊ नका, कारण तुम्ही खाली जाईपर्यंत तुमचा घसा बसलेला असेल आणि मग आजारी पडाल. त्यामुळे तो हिमालयाचा अनुभव आहे ना, मी अजूनही डोळे मिटले तर कित्येक वेळा मला ते एका पीकच्या पुढे दुसरा पीक, दुसऱ्या पीकच्या पुढे तिसरा पीक हा दिसतो. त्याच टूर मधला दुसरा एक मस्त अनुभव म्हणजे आम्ही त्यावेळेला रोहतांग पासला चाललो. बरं, ट्रेकिंग असल्यामुळे आम्ही त्या व्हेकलनी वगैरे चाललो होतो, आम्ही चालत चालत चाललो होतो. जात असताना मरी नावाचं एक मध्ये गाव आहे. सडनली स्नोफॉल सुरू झाला. बरं, माझ्या बरोबरचे सगळे जी मुलं होती त्यांच्यापैकी कोणीही आयुष्यात त्याच्या आधी स्नोफॉल बघितलेला नव्हता. स्नोफॉल होत असताना अशी अगदी अलगद फुलं पडावी आपल्या अंगावर अशा पद्धतीने ते स्नोचे फ्लेक्स पडतात. पण एकदा ते पडले की त्यानंतर ज्या पद्धतीने थंडी वाजायला सुरुवात होते की तुम्ही ती सहन करू शकत नाही. आता फॉर्च्युनेटली आमच्याबरोबर आमचे टूर गाईड आणि ट्रेकर्स होते, त्यामुळे त्यांनी निर्णय घेतला की आता काय आपण पुढे जाऊ शकत नाही महाबळेश्वरला. पण तसंच आम्ही तिकडनं खाली उतरलो. मरी नावाचं गाव आहे, तिकडे एक हॉटेल म्हणा किंवा अशी एक टपरी म्हणा अशी होती. त्या टपरीमध्ये आम्ही गेलो. त्यांनी आम्हाला छान गरम गरम भुर्जी आणि चहा असं दिलं, जेणेकरून आमच्या सगळ्यांच्या अंगामध्ये चांगली एनर्जी आली. बरं, आता परत तिकडनं सोलवणाऱ्याला चालत येणं एवढी एनर्जी कोणामध्येच नव्हती, म्हणून मग त्यांनी एक ट्रक हायर केला. बरं, ट्रकची पण मजा अशी की त्या ट्रकचं डिझेल साधारणपणे 1-2 किलोमीटर झालं की गोठून जायचं, मग ट्रक बंद पडायचा. तो ट्रक बंद पडला की त्याचा तो क्लीनर खाली उतरायचा, तो लावायचा, ती डिझेलची टाकी गरम करायचा आणि परत येऊन बसायचा. परत आपलं थोडा वेळ ट्रक जायचा, परत बंद पडायचा. त्यामुळे तो जो अनुभव होता त्या डिझेलची टाकी तो गरम करायचा, खालनं स्टोनी गरम करायचा आणि गरम झालं की डिझेल थोडस लिक्विफाय करायचं. त्या डिझेलवर तो ट्रक थोडा वेळ चालायचा, परत बंद पडायचा, कारण बाहेर थंडी एवढी व्हायला लागली होती. आता ह्याच्यामधून शिकण्यासारखी गोष्ट अशी आहे ना की कितीही ऍडव्हर्स कंडिशन आल्या ना तरी त्याच्यातनं मार्ग निघतो. फक्त तुमचं डोकं बुद्धी ही ओपन पाहिजे. तुम्ही जर डोळे आणि डोकं बंद केलं तर तुम्ही तिथेच माराल. तुमच्याकडे कुठल्याही पद्धतीने त्याच्यामधनं काही सोल्युशन राहणार नाही. तो हा जो अनुभव असतो ना ट्रॅव्हलिंग मधला, तो खूप महत्वाचा असतो की आयुष्यामध्ये कुठलेही कितीही कसेही प्रसंग आले तरी एवढं लक्षात ठेवायचं की देयर इज ऑलवेज लाईट ऍट द एंड ऑफ द टनेल. फक्त आता त्या टनेल मधनं जाताना जे काही खास काळजी असतील ते तर पार करत जायलाच लागतील. थोडं लागेल, थोडे पडाल, पण टनेल पार होतो आयुष्याचा एवढं ना. आणि हा अनुभव नेहमी प्रवासामध्ये नक्की मिळतो, कारण कुठल्याही प्रवासाचे काही स्मूथ होत नाही, काही ना काही अडचणी येतच राहतात. हे खूप छान असतं प्रवासाचं. तर सगळं झालं, ट्रॅव्हल का करायचं हे कळलं, क्लिनिक कसं मॅनेज करायचं कळलं. मेन सगळ्यांचा प्रॉब्लेम एक कुठे येतो तो म्हणजे फायनान्स. ते कशा मॅनेज करायचे. आणि ट्रॅव्हल करताना आता आपण वेगवेगळ्या भारतात तर ठीक आहे आपण सोलो ट्रॅव्हल करू शकतो किंवा इंडिव्हिज्युअल ट्रॅव्हल करू शकतो, पण इंटरनॅशनल लेवलला आपण जेव्हा जातो तेव्हा टूर ऑपरेटर्स घ्यायचे का आपण इंडिव्हिज्युअल जायचं. कारण आम्हाला मिश्र रिव्ह्यू मिळतात तेव्हा की काही जण म्हणतात की इंडिव्हिज्युअल जा, चांगला जास्त फायदा होतो, काही जण म्हणतात टूर ऑपरेटरवर जा, डोक्याला टेन्शन नसतं. तुमचा अनुभव काय. आता बघा, या प्रश्नाचे ना 2 पैलू आहेत. पहिलं म्हणजे तर फायनान्सेस कसे मॅनेज करायचे. नॅचरली तुमचं जे इन्कम आहे त्याच्यावर तुम्हाला ठरवायला लागतं तुम्ही किती ट्रॅव्हलिंगवर किती पैसे खर्च करू शकता. माझ्या मते तुम्ही साधारणपणे 5 ते 10% पैसे तुमच्या इन्कमचे ट्रॅव्हलिंगवर खर्च करू शकता. तुम्हालाच अंदाज येतो साधारणपणे की आपण दर वर्षाला किती पैसे ट्रॅव्हलिंगवर खर्च करू शकतो. त्याप्रमाणे तुम्ही ठरवू शकता की कुठे जायचं, काय करायचं. आता कुठे जायचं हे ठरवल्यानंतर काय असतं की तुम्ही प्लॅनिंग करायला सुरुवात करता की किती पैसे लागणार, काय लागणार, किती दिवस लागणार. आता तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडे किती पैसे असणार आहेत, त्याप्रमाणे तुम्ही कुठे जायचं ते ठरवता. हा जो प्रवास आहे ना तो ऍक्च्युली ज्या दिवशी तुम्ही ठरवता ना की मला प्रवासाला जायचं त्याच दिवशी तो प्रवास सुरू होतो.
तर दुसरी गोष्ट पुढे जाऊन तू म्हणशील की बाबा कोणाबरोबर जावं का स्वतः जावं, याच्यामध्ये आता परत तुम्ही किती कॉन्फिडंट आहात याच्यावर आहे. पण मी तर म्हणेन की तरुणपणी नेहमी स्वतः मॅनेज करून जा. कारण ठीक आहे थोड्या अडचणी येतात, पण त्या अडचणींवर मात करण्यासाठी शारीरिक क्षमता आपल्याकडे त्यावेळेला असते. कदाचित त्यावेळेला आपल्याकडे अडचणींवर मात करण्याची फायनान्शियल हे कमी असते, आणि स्वतः मॅनेज अरेंज करून जाण्यामध्ये जी मजा आहे ती खूप छान आहे. सुरुवातीला तुम्ही भारतातल्या भारतात स्वतः अरेंज करा. आजच्या घडीला ते इंटरनेट आणि मेक माय ट्रिप हे ते ट्रिप ऍडवायझर्स अशी कितीतरी वेबसाईट आहेत, ते खूप चांगल्या पद्धतीने अरेंज करून देतात. तुम्हाला रिव्ह्यूज मिळतात, त्यामुळे तुम्ही या हॉटेलमध्ये राहावं का न राहावं याचेही तुम्हाला गायडन्स नॅचरली मिळतो ऑनलाईन. त्यामुळे मी तर सजेस्ट करेन की ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी स्वतः अरेंज करून जा. स्वतः अरेंज करून जाण्यामध्ये फायदे दोन असतात. एक फायनान्शियल फायदा आहे, ही एक गोष्ट झाली. दुसरा फायदा असा आहे ना, तुम्हाला एखाद्या ठिकाणी जर जास्त राहावंसं वाटलं तर तुम्ही टूर ऑपरेटर बरोबर गेलात तर तुम्हाला ते करता येईल. फ्लेक्झिबिलिटी हा जो प्रकार आहे हा तुम्ही अरेंज करून गेलात तरच राहणार. त्यामुळे ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी माझ्या मते तरी स्वतः अरेंज करून जावं. त्याचे अनुभव खूप वेगळे असतात, खूप छान असतात. त्याच्याने तुम्ही अजून पण बघ त्याच्यामध्ये ना आता मुख्य म्हणजे तुम्हाला प्लॅनिंग कसं करायचं ते कळेल. आता समजा तुम्हाला एखाद्या जंगल सफारीला जायचं तर तुम्ही प्लॅनिंग करताना पहिल्यापासून विचार करता की बाबा आता मी ह्या जंगल सफारीला जायचं असेल तर बेस्ट पिरियड कुठला तिकडे जायचा, तरच मला तिकडे वाघ सिंह जे काय बघायचे ते बघायला मिळणार. मी नको त्या वेळेला गेलो, बरे आता मी समजा माझ्याकडे लिमिटेड पैसे आहेत पण मी जर नको त्या वेळेला गेलो, पैसे कमी आहेत म्हणून तो काय फायदा त्याचा. त्यामुळे तुम्ही प्लॅनिंग करताना तुम्हाला पहिलं तर हे लक्षात येते, मग तुम्ही अभ्यास करता. बरं हे सगळे फॅक्टर्स आहेत ना, स्ट्रेस बस्टर आहे. बरोबर, कारण हे तुम्हाला तुमच्या स्ट्रेसेस पासून लांब घेऊन जातात. हा भाई तुमचे प्रॉब्लेम्स विसरतात. डेंटिस्ट नाही, आयुष्यातले पण प्रॉब्लेम विसरतात की मग कुठे जायचंय, कसं जायचंय. परत ते चाललं ह्याच्यामध्ये, परत घरामध्ये डिस्कशन आलं म्हणजे संवाद आला, सहवास आला, कळलं. त्यामुळे हे जे बॉन्डिंग जर तुम्हाला घरातल्यांशी जर तयार करायचं असेल तर प्रवासासारखं आणि प्रवासाच्या प्लॅनिंग सारखं दुसरी गोष्ट नाही. कारण मग त्याच्यामध्ये प्रत्येक जण आपलं काहीतरी इनपुट देतो, इथे जाऊया, हे करूया, ते करूया. त्याच्याने सगळं हे छान होत. मग काय, मग तुम्ही ठरवलं नाही एकदा. बरं मी तर म्हणेन कधी कधी काय माहिती का, तुमच्याकडून समजा जर पैसे कमी आहेत तर तुम्ही त्या जागेपर्यंत पोहोचण्यामध्ये पैसे वाचवा ना, पण तिकडे गेल्यानंतर अनुभव पूर्ण घ्या. तिकडच्या एक्सपिरियन्सेस मध्ये कॉम्प्रोमाइज नका. की आता जंगल सफारीला गेले, 3 आपल्याला सफारी घ्यायची तर घ्यायच्या मध्ये, मग जाताना तुम्ही ट्रेनने जा. कोण सांगितलं तुम्हाला तुम्ही विमानाने गेलं पाहिजे? ट्रेनने जा. कुठे शेवटी परत आपल्याकडे जेवढे फायनान्स आहेत त्याच्यामध्येच आपल्याला घ्यायचं. मग अशा वेळेला तुम्ही काय आपल्याला जास्त महत्वाचं आहे, तिकडचा अनुभव महत्वाचा आहे का जाता येताना कम्फर्ट महत्वाचं आहे, हे खूप म्हणजे तुला लक्षात घेऊन करायला. दुसरी गोष्ट पुढे जाऊन मी तर म्हणेन की आयुष्याच्या लॅटर स्टेज ऑफ लाईफ आय विल सजेस्ट गो विथ द टूर ऑपरेटर्स. कारण तुम्हाला डोक्याला ताप नको असतो, पैसे तिथे आपलं काम झालं त्यावेळेला काही खूप काय ऍडव्हेंचर्स करायची नसतात, इकडे तिकडे जा हे ते असं काही करायचं नसतं. आपल्याला थोडीशी लक्झरियस टूर हवी असते, त्यावेळेला टूर ऑपरेटर्स इज बेस्ट. पण त्यात सुद्धा जर तुझी युअर यंगर जनरेशन ऑफ युअर फॅमिली इज विथ यू, अगेन आय सजेस्ट इव्हन एट दॅट स्टेज यू गो विथ युअर ओन प्लॅन. मग परत तिकडे तुम्हाला फ्लेक्झिबिलिटी मिळते. असं आहे. त्यामुळे मला तरी असं वाटतं की जेव्हा शक्य आहे त्यावेळी तुम्ही स्वतः प्लॅन करून जावं. अगदीच शक्य नाही, कुठल्या तरी अननोन ठिकाणी जायचं आहे तर उगाच अट्टाहास म्हणून स्वतः प्लॅन करून जाऊ नये. अशा वेळेला टूर ऑपरेटर बरोबर जावं. आता तुला थोडक्यात एक हे देतो.
आता मध्यंतरी मी जेव्हा युरोपला गेलो, आम्ही पॅरिसला दुपारी 1:30 वाजता एअरपोर्टवर उतरतो. फॉर्च्युनेटली आम्ही टूर ऑपरेटर बरोबर गेलो होतो, त्यामुळे त्यांनी 1:30 वाजता आमच्यासाठी त्या बसमध्ये पॅक लंच आणि सगळं पाण्याच्या बाटल्या वगैरे सगळं तयार ठेवलं होतं. अदरवाईज आम्हाला त्या पॅरिस एअरपोर्टवर काय जे काय मिळेल ते बर्गर बिर्गर आयटम खायला लागले असते किंवा उपाशी राहायला लागत असतं. मग अशा वेळेला टूर ऑपरेटर बरोबर जाणं शहाणपणा करतो. त्यामुळे बेसिकली तुम्ही इव्हॅल्युएट करायला पाहिजे. जेव्हा शक्य आहे तेवढा स्वतः जा, नाही शक्य असेल त्यावेळेला मात्र मग टूर ऑपरेटर करतो. सर, मस्ट गो प्लेसेस, 3 मस्ट गो प्लेसेस जिथे प्रत्येकाने एकदा तरी जावं. मी तर म्हणेन हिमालयात कुठेही, हिमालयात तुम्ही कुठेही जा, पण आयुष्यात एकदा हिमालय नक्की बघा. म्हणजे लोक म्हणतात ना स्वित्झर्लंड सुंदर आहे, पण जर तुम्हाला आयुष्याची उंची बघायची असेल तर हिमालयासारखं स्थान नाही. तुंग शिखर म्हणजे काय असतं की तुम्ही खाली वरती बघितल्यानंतर तुमची टोपी पडेल एवढी उंच शिखर तुम्हाला हिमालयातच दिसतात, आणि तीच तुम्हाला इन्स्पिरेशन देऊ शकतात की तुम्ही पण उत्तुंग व्हायला. स्वित्झर्लंड मधले आल्प्स चांगले आहेत, म्हणजे मुख्य सगळे डोंगर आहेत, मध्ये प्रचंड मोठं पठार आहे, त्यामुळे त्याला सुंदरता आहे पण उंची नाही. हिमालय उंच आहे, रौद्र आहे. हिमालयामधल्या नद्या प्रचंड वेगाने वाहणाऱ्या नद्या आहेत. तेवढंच सुखद आहे. अजून एक गंमत सांगतो. मणिकरण म्हणून एक स्थान आहे हिमालयामध्ये, मनाली पासून 2-3 तासावर असेल. चारी बाजूला बर्फाच्छादित शिखर, मध्ये प्रचंड जोरात वाहणारी नदी, त्या नदीवर असलेला लाकडी पूल जो हलतो, साधारणपणे 200 फूट खालच्या नदी जोरात पाणी वाहत असतं, त्या पुलावर जाताना मस्त तो लाकडी पूल हलतो. तिथे गुरुद्वार आहे, आणि या सगळ्या बाजूंनी बर्फाच्छादित शिखरांच्या मध्ये उकळत्या पाण्याची कुंड आहेत, ज्या कुंडांमध्ये त्या गुरुद्वारामधलं जेवण शिजवलं जातं. काठीला फडकं बांधतात, त्याच्यामध्ये तांदूळ टाकतात, ते त्या कुंडामध्ये ठेवतात आणि तो भात शिजतो. आता हे जर बघायला मिळतं ना, हे तुम्हाला घरात बसून कधीच नाही बघायला मिळणार. त्याच्यासाठी मग प्रवासच करावा लागतो. नाही तसं तर मग आता कसं आहे माहितीये का, फॉर्च्युनेटली आपण मुंबईतच वाढलो, त्यामुळे समुद्र अजून एक विशाल समोर मला माहितीये. मी असं म्हणलं ना, मला ना विशालता, भव्यता हे मला खूप आवडतं, अपील करत. त्यामुळे मला समुद्र आवडतो, मला हिमालय आवडतो, त्याचबरोबर मला गोव्यासारखे शांत ठिकाण आवडतं. तुम्ही बाहेरच्या देशांमध्ये गेला तर तुम्हाला तिकडची शिस्त बघायला मिळते. ती खूप चांगली गोष्ट आहे. स्वच्छता असते, शिस्त असते. तिकडे कोणी असे पॅनिक होऊन स्टॅम्पेड करत नाही. म्हणजे जरी कुठली कॅलॅमिटी आली तरी ते शांतपणे वागतात. तो त्यांचा जो अप्रोच आहे ना, तो तुम्हाला बघायचा असेल तर तुम्हाला बाहेरच्या देशात जायला पाहिजे. पण निसर्गाची विविधता आणि हे बघायचं असेल तर आपल्या देशात अफाट आहे. तुम्हाला त्यासाठी परदेशात जायची काही गरज नाही. परदेशात तुम्हाला जायचं असेल तर जा, तिकडे जाऊन त्यांची डेंटिस्ट्री बघा, ज्या पद्धतीचं काम ते करतात, कुठल्या क्वालिटीचं काम करतात, काय पद्धतीने करतात ते बघा, ज्याच्याने तुम्हाला तुमच्या प्रॅक्टिसमध्ये फायदा होईल. पण निसर्ग सौंदर्य म्हणजे तर मला तरी असं वाटतं की आपल्या देशामध्ये एवढी विविधता आहे की एक आयुष्य तरी निघून जाईल. काही एक वन लाइनर मेसेज टू ऑल डेंटिस्ट who are watching this podcast. Basically, stresses are there for everybody's life. Dentistry is a stressful profession. त्यामुळे शक्य तेवढे वर्क ब्रेक्स घेताना तुम्ही विचार करा की तुमचं एन्व्हायरमेंट बदललं पाहिजे. तुमचं एन्व्हायरमेंट बदललं नाही ना तर तुम्ही त्याच ठिकाणी परत अडकून राहता. त्यामुळे घराच्या बाहेर पडा,
भले 2 तासासाठी, 3 तासासाठी, 1 दिवस, 2 दिवस, 5 दिवस, जे काय तुम्हाला जे काही कन्व्हिनियंट होईल त्याप्रमाणे. पण तुमच्या एन्व्हायरमेंट मधनं बाहेर पडा तर तुमचे डेंटिस्ट्रीचे स्ट्रेसेस कमी होतील आणि तुमचं कामाची क्वालिटी बदलेल, जेणेकरून तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये खूप फायदा होईल. थँक्यू सर. ओके, थँक्यू फॉर दिस. थँक्यू फॉर कॉलिंग मी. थँक्यू.